शहराच्या मध्यभागी एक भव्य 3 मजली घर होते, ज्याला सर्वजण शर्मा निवास म्हणून ओळखत होते. दुरून हे घर एखाद्या हवेलीपेक्षा कमी दिसत नव्हते. घराच्या भिंती हलक्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या होत्या. समोरच्या बाल्कनीत झेंडू आणि गुलाबाची फुले उमलली होती. वरांड्यात ठेवलेला लोखंडी झुलणारी खुर्ची आणि कोपऱ्यात सजवलेली तुळशी चौरस या सर्वांमुळे त्याला पारंपरिक भारतीय घराची ओळख मिळाली होती. त्यामुळे पाहणाऱ्या लोकांना वाटत होते की हे घर आनंद, सुख, शांती आणि प्रेमाचे ठिकाण आहे. पण सत्य हे होते की या सुंदर दिसणाऱ्या घरातील नातेसंबंधांचे चित्र तितके सुंदर नव्हते जेवढे घर सजवलेले होते. या घरात एकूण 5 लोक राहत होते. सर्वात मोठी शारदा देवी होती, जी घराची मालकीण आणि या घराची सासू होती. तिच्या पतीचे बऱ्याच वर्षापासून निधन झाले होते, त्यामुळे ती संपूर्ण घर एकटीच चालवत असे. ती शरीराने म्हातारी होती, पण घरावरची तिची पकड अजूनही मजबूत होती. तिच्यासाठी तिचा मुलगाच सर्वात प्रिय होता आणि ती नेहमीच तिच्या सुनेकडे एक नोकरदार महिला म्हणून पाहत असे. मोहित हा शारदा देवीचा एकुलता एक मुलगा होता. तो एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत असे. तो सकाळी 8 वाजता ऑफिसला निघायचा आणि संध्याकाळी 7-8 वाजता घरी परतायचा. तो दररोज ऑफिसचा ताण आणि चेहऱ्यावर थकवा घेऊन घरी यायचा. पण घरी आल्यानंतर त्याची आई नेहमी त्याला लाडाने म्हणायची, माझा बिचारा मुलगा खूप कष्ट करतो. आईच्या बोलण्याने समाधानी होऊन मोहित ही शांत व्हायचा. आता येते या घराची सून शालिनी, जी अभ्यासात हुशार, समजदार आणि आधुनिक विचारसरणीची मुलगी. लग्नापूर्वी ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती आणि लग्नानंतरही काम करत राहिली. सकाळी 5 वाजता उठणे, सर्वांसाठी नाश्ता बनवणे, मुलांना तयार करणे, नवऱ्याचे टिफिन पॅक करणे. शालिनी आणि मोहित यांना विवान नावाचा एक मुलगा होता, जो 4थीच्या वर्गात शिकत होता. तो निष्पाप, खेळकर आणि अभ्यासातही हुशार होता. पण त्याला बहुतेक वेळ त्याच्या आईसोबत मिळायचा, कारण त्याचे वडील बहुतेकदा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचे. घरात आणखी एक सदस्य होता, मोहितची धाकटी बहीण म्हणजेच शालिनीची नणंद पिहू. पिहू ही कॉलेजमध्ये शिकत होती आणि बहुतेक वेळा मोबाईल किंवा मित्रांमध्ये व्यस्त असायची. तिला घरकामाबद्दल काही देणं घेणं नव्हते. जेव्हा जेव्हा मोलकरीण रजा घेत होती तेव्हा पिहू लगेच म्हणायची, बहिणी तर आहे ना, ती सगळं करील. या घरात एक मोलकरीण ही यायची, पण ती अनेकदा रजा घेत असे आणि जेव्हा जेव्हा हे घडायचे तेव्हा शारदा देवी विचार न करता लगेच म्हणायची, शालिनी आहे, ती सगळं सांभाळेल. दिनक्रम असा होता की सकाळपासून रात्रीपर्यंत शालिनीला स्वतःच एकही क्षण मिळाला नाही. जेव्हा ती ऑफिसमध्ये काम करायची तेव्हा तिथेही तिला फोन यायचा, कधी मीठ कमी आहे म्हणून, कधी साबण संपला आहे, तर कधी घरातील कोथिंबीर संपले, येताना घेऊन ये म्हणून. आणि जेव्हा ती घरी यायची तर तिला ऑफिसचे काम करण्याची संधी मिळत नव्हती. सासूला नेहमीच तिच्या मुलाचा थकवा दिसत असे, पण तिच्या सुनेचं दुःख कधीच दिसले नाही. मोहित ऑफिसमधून थकून घरी आला की त्याची आई लगेच म्हणायची, अरे बाळा, थोडं इथं बस, आज तू खूप थकला असशील. शालिनी, लवकर चहा बनव. आणि तीच शालिनी, जी नुकतीच तिच्या कामावरून परतली होती, ती तशीच थकलेल्या अवस्थेत चहा बनवायला उठायची. कोणीही कधीच म्हटले नाही की पण सून ही दिवसभर काम करून आली आहे, कोणीतरी तिच्यासाठी उठून चहा बनवला पाहिजे. पण असे कधी होत नव्हते. हळूहळू शालिनीच्या आत वेदना जमा होऊ लागल्या. एका बाजूला ऑफिसचा ताण, दुसरीकडे घराचे ओझे आणि त्यावर रोजचे टोमणे ऐकणे. सुना फक्त घरासाठी असतात, काम करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. सकाळची वेळ होती. शालिनी उठली आहे तेव्हा घड्याळात नुकतेच 5 वाजले होते. तिचे डोळे जड झाले होते. तिला पुरेशी झोप मिळाली नव्हती, पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने तिला अंथरुणातून उठण्यास भाग पाडले. सर्वप्रथम ती स्वयंपाकघरात गेली, गॅस पेटवला आणि चहासाठी पाणी उकळायला ठेवले. मग तिने पिठाच्या ताटात हात घातला आणि टिफिनसाठी पराठे बनवायला सुरुवात केली. थोड्या वेळाने शारदादेवी तुळशीला पाणी देण्यासाठी अंगणात आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, लवकर कर, माझा मुलगा ऑफिससाठी 7 वाजता निघतो, त्याला उशीर होता कामा नये. त्याच्यासाठी नाश्ता आणि टिफिन तयार असायला हवे. शालिनी हळू आवाजात म्हणाली, हो आई, सगळं वेळेवर होईल, तुम्ही काळजी करू नका. पण तिने मनातच विचार केला की माझ्यासाठी कोणीही असं बोललं नाही की सावकाश कर, तू थकली असशील. नेहमी फक्त मुलगा मुलगा. मोहित तयार होऊन खाली आला. त्याआधी टेबलावर नाश्ता आणि टिफिन ठेवले होते
त्याने पटकन नाश्ता केला आणि म्हणाला, शालिनी, आज संध्याकाळपर्यंत तेवढं वीज बिल भर. शालिनीने होकारार्थी मान हलवली. तिला आठवले की ऑफिसमध्ये तिचे प्रेझेंटेशनही होते, पण घरातील कामांची यादी आधीच लांब होती. इतक्यात पिहू खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, वहिनी, मोलकर्णीने मेसेज पाठवला आहे की ती आज येणार नाही. कृपया वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही तर सर्व काही करता. हे ऐकून शालिनीच्या चेहऱ्यावरील थकवा आणखी गडद झाला, पण ती काहीच बोलली नाही. सकाळची सर्व कामे उरकून ती मेट्रो पकडण्यासाठी निघाली तेव्हा तिच्या एका हातात लॅपटॉपची बॅग आणि दुसऱ्या बाजूला भाजीपाल्याची पिशवी आणि तिच्या मुलाची प्रोजेक्ट फाईल होती. मेट्रोमध्येही ती लॅपटॉप उघडून ईमेल टाईप करत होती. जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा सतत मीटिंग्स, अहवाल आणि कामाचा ताण आणि मध्येच मोबाईल वाजत होता. शालिनी, दूध संपले आहे. सुनबाई, येताना माझी औषधं घेऊन ये. मम्मा, माझी पेन्सिल हरवली आहे, एक नवीन घेऊन ये. तिला फोन बंद करावासा वाटत होता, पण घरची जबाबदारी तिला हे करण्याची परवानगी देत नव्हती. संध्याकाळी ती घरी परतली तेव्हा तिचे खांदे जड होते आणि तिला डोकेदुखी होत होती. तिला फक्त 10 मिनिटे बसायचे होते, पण तेवढ्यात शारदा देवीचा आवाज आला, शालिनी, लवकर चहा बनव. माझा मुलगा थकून घरी आला आहे. शालिनी थकलेल्या पायाने स्वयंपाकघराकडे वळली. तिने ट्रे सजवली आणि मोहित समोर ठेवली. मोहितने त्याच्या आईकडे पाहिले आणि हसला. आई, तू बरोबर बोलत होतीस. आज ऑफिसमध्ये खूप काम होते. मग आई लगेच म्हणाली, हा बाळा, देव प्रत्येक घरात सोनेसारखी स्त्री देव. ती घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळत आहे. पण हे ऐकून शालिनीला मनात एक वेदना जाणवली. हा, देवाने तर दिली आहे, पण कोणी विचारेल का की सोनेचा श्वासही थकतो. रात्री जेवणानंतर सर्वजण टीव्ही पाहत असताना शालिनी भांडी घासत होती. विवान आला आणि म्हणाला, मम्मा, प्लीज मला माझा गृहपाठ पूर्ण करण्यास मदत कर. शालिनी हसली आणि म्हणाली, बाळा, मला ही भांडी पूर्ण करू दे, मग आपण एकत्र बसू. मग शारदा देवीही म्हणाली, अरे विवान, मम्मीला त्रास देऊ नकोस. नंतर तिला ऑफिसचे कामही करावे लागेल. बोलणे तर खरे होते, पण वास्तव असे होते की ऑफिसचे काम ती रात्री सगळे झोपी गेल्यानंतरच करू शकत होती. त्या रात्रीही घड्याळात 11 वाजले होते. तेव्हा सगळे गाढ झोपेत होते. पण शालिनी लॅपटॉपवर रिपोर्ट तयार करत होती. तिचे डोळे लाल झाले होते, तिचे डोके वाकले होते, पण तिला अंतिम मुदत पूर्ण करायची होती. ती हळूहळू तुटत होती. तिला असे वाटले की जणू काही संपूर्ण घर तिच्यावरच अवलंबून आहे आणि तिचा थकवा, तिची स्वप्ने, तिचा आनंद याची कोणालाही पर्वा नव्हती. सकाळची वेळ होती. घरात खूप काम चालू होते. विवान शाळेत जाण्यासाठी तयार होत होता. मोहित घाईघाईने त्याचा शर्ट घालत होता आणि शारदा देवी वारंवार म्हणत होती, सुनबाई, लक्ष असू दे. मोहितचा टिफिन वेळेवर पॅक व्हायला हवा. त्याला ऑफिसला जायला उशीर होता कामा नये. शालिनी धावपळ करत सगळं सांभाळत होती. एकीकडे ती गॅसवर पराठे भाजत होती, दुसरीकडे ती तिच्या मुलासाठी दूध गरम करत होती आणि मध्येच ती मोहितचा शर्ट इस्त्री करत होती. त्याच वेळी पिहू खोलीतून बाहेर आली आणि आळशीपणाने म्हणाली, वहिनी, आज माझे मित्र येत आहेत. कृपया पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्सची व्यवस्था करा. आणि हो, घरही स्वच्छ असले पाहिजे. त्यांना घाण आवडत नाही. शालिनी तिच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, मलाही घाण आवडत नाही, पण काय करणार, हे घर फक्त माझंच आहे का? पिहूला असं का वाटत होतं की सगळ्यांची कामे मीच करेन, पण ती काहीच बोलली नाही. आज तर ऑफिसमध्ये पोहोचण्यापूर्वीच ती थकली होती, पण तरीही ती दिवसभर काम करत राहिली. तिने मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन दिलं, वेळेवर रिपोर्ट पाठवला आणि क्लायंटकडून प्रशंसाही मिळवली. पण घरी परतताच त्या कौतुकाची चव कडू झाली. दार उघडताच शारदा देवीचा आवाज आला, सुनबाई, लवकर स्वयंपाकघरात जा. मोहित नुकताच आला आहे, त्याच्यासाठी चहा बनवतो, बिचारा थकला आहे. शालिनीचे पाय खरोखरच कमकुवत होते. तिला असे वाटले की बोलून टाकावे की आई, मीही थकली आहे, कोणीतरी माझ्यासाठी एक कप चहा बनवून द्या. पण तिने तिच्या इच्छेला मारून शांतपणे चहा बनवला आणि ट्रे मोहित समोर ठेवली. मोहित चहा पिताना म्हणाला, आज ऑफिसमध्ये खूप टेन्शन होते. खरं सांगू तर मी तुटलो आहे. बरे झाले आई, तू माझ्यासोबत आहे, नाहीतर मला माहित नाही मी स्वतःला कसे सांभाळू शकलो असतो. शारदा देवी लगेच म्हणाली, हो बाळा, मुली तर एक दिवशी निघून जातात, पण आई नेहमीच सोबत राहते. कितीही म्हटले तरी सून फक्त घरासाठीच असते.
हे ऐकून शालिनीचे मन भावनेने भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने कसे तरी त्यांना थांबवले. रात्री भांडी धुताना तिचे हात थरथरत होते. घड्याळात 10 वाजले होते. सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. शालिनी स्वयंपाकघरात एकटीच उभी होती. ती स्वतःशीच म्हणाली, मी फक्त एक मशीन आहे का? सकाळपासून रात्रीपर्यंत एकही क्षण माझ्यासाठी नाही. सर्वांना माझे काम हवे असते, पण मनाची कोणालाही काळजी नाही. जर हे असंच चालू राहिलं तर मी एक दिवस स्वतःला गमावून बसेल. त्या रात्री जेव्हा बेडवर पडली तेव्हा तिला बराच वेळ झोप येत नव्हती. प्रत्येक क्षण तिच्यासमोर फिरू लागला. मोहितची उदासीनता, आईची उपेक्षा, पिऊचा निष्काळजीपणा आणि तिचे स्वतःचे तुटणारे शरीर. मग तिच्या मनात एक विचार चमकून गेला, मी नोकरी सोडली तर? मग सर्वांना कळेल की घर फक्त माझ्या कमाईवर नाही तर माझ्या कष्टावरही चालते. कदाचित मग सर्वांना कळेल की सून देखील एक माणूस आहे, एखादे रोबोट नाही. तिचे हृदय धडधडू लागले. तिने आता निर्णय घेतला की गप्प राहण्याची वेळ आता संपली आहे. आता एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. त्या दिवशी सकाळपासून शालिनीचे मन जड झाले होते. काल रात्री तिने मनातच ठरवले होते की ती आता नोकरी सोडणार आहे, पण तिला माहीत होते की हा निर्णय ऐकून घरात गोंधळ होईल. नेहमीप्रमाणे सकाळीही तीच गर्दी होती. 5 वाजता उठून शालिनीने नाश्ता बनवला, टिफिन पॅक केला, मुलाला तयार केले, नवऱ्याचा शर्ट इस्त्री केला, आईला वेळेवर औषधे दिली आणि 9 वाजता ती ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली. पण आज तिच्या चेहऱ्यावर हास्य होते. आता त्यावर एक वेगळ्याच प्रकारचा दृढ निश्चय स्पष्टपणे दिसत होता. जेव्हा ती ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिथे कामाचा ढीग तिची वाट पाहत होता. पण तिचे मन तिला वारंवार सांगत होते की आज तिला स्वतःसाठी उभे राहावे लागेल. तिने हळूहळू तिचे राजीनामा पत्र टाईप करायला सुरुवात केली. ती प्रत्येक शब्द लिहित असताना तिचे हात थरथरत होते, पण तिचे हृदय अधिकाधिक मजबूत होत होते. तिने लिहिले, मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या आरोग्याला प्राधान्य देऊन हा निर्णय घेत आहे. मला आशा आहे की कंपनी माझी परिस्थिती समजून घेईल. असे लिहून ईमेलचे सेंड बटन दाबताच तिला असे वाटले की जणू काही तिच्या खांद्यावरून एक जड ओझे उतरले होते. संध्याकाळी ती घरी परतली तेव्हा सगळं काही ठीक वाटत होतं, पण तिच्या मनात एक वादळ गोंगावत होतं. स्वयंपाक करून मुलांची कामे उरकल्यानंतर तिने ठरवले की आता तिने सर्वांना सत्य सांगायचं. सगळे एकत्र जेवण करत होते. टीव्हीवर एक मालिका सुरू होती. तेव्हा शालिनी हळू पण ठाम आवाजात म्हणाली, आई, मी माझी नोकरी सोडली आहे. हे ऐकताच जणू काही खोलीत बॉम्ब फुटला. मोहित आश्चर्याने म्हणाला, काय? मला न विचारता तू एवढा मोठा निर्णय घेतलास? शारदा देवीचे डोळे विस्फारले. काय म्हणाली सुनबाई? तुम्ही नोकरी सोडली? तू शुद्धीवर तर आहे ना? घर कसे चालते हे माहीत आहे का? शाळेची फी, घराचा EMI, माझी औषधे, आता हे सर्व कसे भागणार? पिहूने पण कुजबुजत म्हटले, वहिनी, हा तर खूप स्वार्थी निर्णय आहे. कामाचा थोडा काय ताण वाढला की अंग काढून घ्यायला लागली. मग शालिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच सर्वांच्या डोळ्यात पाहत म्हणाली, हो आई, मी माझी नोकरी सोडली आहे. कारण आता मला हे काम आणि हे घर दोन्ही एकत्र सांभाळणे शक्य नाही. सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत मी एक मशीनच बनून राहते. ऑफिसचे काम, घरातली कामे, मूल, नवरा, तुम्हा सर्वांची सेवा करणे, सर्व काही माझी जबाबदारीच आहे. पण कधी कोणी विचार केला आहे का की सून देखील एक माणूस आहे, ती देखील थकते. माझ्यासाठी कोणी कधी एक कप चहा सुद्धा बनवला नाही. मोहित ऑफिसमधून घरी येताच तुम्ही म्हणता माझा बिचारा मुलगा थकला असेल, पण मी ऑफिसमधून आल्यावर कोणी का म्हणत नाही की माझी सून ही थकली असेल? खोलीत शांतता पसरली. शारदा देवी पहिल्यांदाच गप्प बसल्या. मग मोहित रागाने म्हणाला, पण तू मला न विचारता एवढा मोठा निर्णय कशी घेऊ शकते? आता घर खर्चाचे काय होणार? मग शालिनीही शांत पण दमदार आवाजात म्हणाली, जेव्हा मी नोकरी आणि घर दोन्ही चालवत होते तेव्हा फक्त खर उचलण्याची जबाबदारी तुमची होती का? घरातील कामे वाटून घेणे तुमचे कर्तव्य नव्हते का? मी देखील एक माणूस आहे मोहित. माझ्याकडे पण फक्त 24 तास आहेत. जर मी एकटी सगळं करत राहिले तर मी एक दिवस कोसळेन. आणि जर पैसाच सगळं असेल तर माझ्या आरोग्याला, माझ्या स्वप्नांना आणि माझ्या प्रतिष्ठेला काहीच किंमत नाही का? हे ऐकून मोहित गप्प बसला. शारदा देवीही विचार करू लागली आणि पिऊ ही पहिल्यांदाच गप्प झाली. शालिनीने तिचे भाषण असे म्हणत संपवले की आता मी घरीच राहील, सर्वांची काळजी घेईन
आणि त्यामुळे घरातील सर्व कामे वेळेवर होतील. मग कोणालाही तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. पण काम विभागले जाईल, नियम बनवले जातील. मी घरच्या कामांची जबाबदारी घेईल आणि मोहित तुम्हाला घरातील खर्चाची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि हो, मी घरी आहे याचा अर्थ असा नाही की मी गुलाम आहे. मी देखील या कुटुंबाचा एक भाग आहे आणि मलाही समान वाटा मिळेल. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिचा आवाज दगडासारखा मजबूत होता. दुसऱ्याच दिवशी घराचे वातावरण बदलले. सकाळी जेव्हा शालिनी अलाराम न वाजवता उठली तेव्हा तिच्या मनात एक वेगळीच शांतता होती. दररोज यावेळी ती तिच्या लॅपटॉपची बॅग, जेवणाचा डब्बा आणि तिच्या फायली व्यवस्थित करत असे. पण आज तिला ऑफिसला जाण्याची घाई नव्हती. तिने हळूहळू नाश्ता बनवला, मुलाला तयार केले आणि तिच्या नवऱ्याचे जेवण पॅक केले. निघताना मोहित दाराशी थांबला आणि म्हणाला, शालिनी, मला अजूनही विश्वास बसत नाहीये की तू खरोखरच तुझी नोकरी सोडली आहेस. बघ, आपल्याला खर्चाचा विचार करावा लागेल. शालिनी शांत स्वरात म्हणाली, खर्च सांभाळला जाईल मोहित, आणि नाहीतरी EMI आणि शाळेची फी तुम्हीच भरत होता. मला दोन्ही ठिकाणी त्रास होत होता. मी दोन्हीकडे पिसत होते. आता निदान मी माझे मन आणि शरीर वाचवू शकेल. मोहित गप्प राहिला. त्याच्याकडे याचे काहीच उत्तर नव्हते. शारदा देवीचा चेहरा सकाळपासूनच अस्वस्थ होता. मोलकर्णीने पुन्हा सुट्टी घेतली होती आणि आता सगळं काम शालिनीच्या वाट्याला आलं होतं. तेव्हा शारदा देवीची टोमणे मारत म्हणाली, बघितलंस सुनबाई, तू नोकरी करत असतानाही काम करायचीस आणि आता तू नोकरी सोडली आहेस तर तुला आणखी जास्त काम करावे लागत आहे. घर चालवणं तितकं सोपं नाहीये. मग शालिनी हसत म्हणाली, आई, घर चालवणं कठीण नाहीये. कठीण आहे ते सगळं एकटीने सांभाळणं. जर आता मी घरी आहे तेव्हा आपण काम समान वाटून घेऊ. हे ऐकून शारदा देवी रागावल्या. तुला काय म्हणायचंय? आता घरची कामे मुलगा आणि मुलगी करेल? सून तर फक्त घरासाठीच येते ना? मग शालिनी सरळ आवाजात म्हणाली, नाही आई, सूनबाई काही फक्त गुलाम बनायला येत नाही. सून देखील एक माणूस आहे. जर सर्वांनी एकत्र काम केले तर घर आणखी चांगले चालेल. दिवसभर शालिनीने घरकाम केले, पण यावेळी तिने ठरवले होते की ती सर्व काही एकटीने करणार नाही. विवान शाळेतून परतल्यावर तो आईला म्हणाला, आई, मी आज तुला भांडी धुण्यास मदत करेन. शालिनीने तिच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, हो बाळा, खूप छान. कारण हे घर सर्वांचे आहे आणि काम देखील सर्वांचे आहे. संध्याकाळी मोहित ऑफिसमधून परत तेव्हा त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे चहा तयार नव्हता. तो म्हणाला, शालिनी, तू चहा बनवला नाहीस का? शालिनी हसत म्हणाली, आज तू बनवशील. हे बघ, गॅसवर पाणी ठेवलं आहे. चहापत्ती आणि दूध पण तिथे आहे. मी दिवसभर घरकाम केले आहे. आता तूही थोडे शिकले पाहिजे. मोहितला सुरुवातीला धक्का बसला, पण आईसमोर तो काहीही बोलू शकला नाही. हळूहळू त्याने चहा बनवला आणि पहिल्यांदाच त्याला जाणवले की मी जेवढं समजलं होतं तेवढेही सोपे नाही. शारदा देवीनी हे पाहिले तेव्हा ती म्हणाली, तू माझ्या मुलाला चहा बनवायला लावतेस का? मग शालिनी ठाम स्वरात म्हणाली, हो आई, ही समानता आहे. जर मी नोकरी करून घरातील कामे करू शकते तर मोहित सुद्धा नोकरी करून एक कप चहा देखील बनवू शकतो. यामुळे त्याचा आदर कमी होणार नाही, उलट कुटुंबातील त्याचं योगदान वाढेल. आतापर्यंत तिच्यावर हसणारी पिहुती आज गप्प होती. तिलाही वहिनीशिवाय हे घर अपूर्ण राहील हे समजू लागले होते. रात्री सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसले तेव्हा शालिनीने नियम बनवले. ती म्हणाली, आतापासून दर आठवड्याला भांडी आळीपाळीने स्वच्छ केले जातील. स्वच्छतेचे कामही विभागले जाईल. मोहित महिन्यातून 2दा बाजारातून सामान आणेल. पिहू तिचे कपडे स्वतः सांभाळेल. आणि आई, तुम्ही फक्त त्यांची काळजी घ्या. बाकी सर्व काही आपण मिळून करू. पहिल्यांदा सगळ्यांनाच ते विचित्र वाटले, पण नंतर हळूहळू सर्वांनी ते स्वीकारायला सुरुवात केली. नोकरी सोडल्यानंतर काही दिवसांनी घरातील वातावरण बदलू लागले. सुरुवातीला सर्वांना खूप विचित्र वाटले की सुनेनं नियम बनवले आहेत आणि आता सर्वांना काम वाटून घ्यावे लागेल. पण हळूहळू सर्वांना या नवीन व्यवस्थेची सवय होऊ लागली. मोहित स्वयंपाकघरात सर्वांना हवी तशी टेस्टचा चहा बनवणे किती अवघड आहे हे त्याला पहिल्यांदाच जाणवले. एके दिवशी जेव्हा त्याने गॅसवर गरम होण्यासाठी दूध ठेवले आणि तो मोबाईल पाहत असताना ते कधी उकळून बाहेर पडले त्यावर त्याचे लक्षच गेले नाही. पण जेव्हा लक्ष गेले तेव्हा तो स्वतःच्या निष्काळजीपणावर हसला आणि शालिनीबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण झाला. त्याने स्वतःशीच विचार केला,
मी याच्या पुढे उभा राहायला फक्त 10 मिनिटात कंटाळलो आणि त्यामुळे दूध तर वाया गेले, पण किचनही बरेच खराब झाले. आणि शालिनी सगळं रोज करायची आणि त्यासोबतच ती ऑफिसमध्येही जात असायची. पिऊ ही आता हळूहळू बदलत होती. एके दिवशी ती तिच्या मैत्रिणींसमोर अभिमानाने म्हणाली, माझी वहिनी खूप हिंमतवान आहे. तिने सर्वांना दाखवून दिले आहे की सून फक्त घरात मोलकरीण नसते, तर उलट ती कुटुंबाचा कणा असते. पहिल्यांदाच तिने तिच्या मित्रांसमोर तिच्या वहिनीची प्रशंसा केली आणि तिलाही आतून बरे वाटले. पण सर्वात मोठा बदल शारदादेवीच्या मनात येत होता. एके दिवशी तिची तब्येत अचानक बिघडली. तिचा रक्तदाब वाढला आणि तिला चक्कर येऊ लागली. मोहित त्यावेळी ऑफिसमध्ये होता आणि पिहू कॉलेजला गेली होती. शालिनीने न घाबरता परिस्थिती हाताळली. तिने लगेच आईला सावरले आणि योग्य ती औषधे दिली. नंतर डॉक्टरला फोन केला आणि सर्व रिपोर्ट्स घेतले. त्या दिवशी शारदादेवीला पहिल्यांदाच कळले की ज्या सुनेला ती एक नोकरानी समान मानत होती, तीच या घराची खरी ताकद आहे. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आई म्हणाली, सुनबाई, मी नेहमीच तुला टोमणे मारायची. तुझ्या कामाचे मी कधीच कौतुक केले नाही. तू बरोबर होतीस. मी तुला कधीच माणूस समजले नाही, फक्त जबाबदारीचे ओझे मानले. आज मला समजलं की जर तू नसतीस तर माझं काय झालं असतं. मग शालिनी त्यांचा हात धरून म्हणाली, आई, मला फक्त एवढंच वाटतंय की तुम्ही मला आपले म्हणावे. काम वाटून घेतल्याने घर लहान होत नाही, तर प्रेम वाढतं. जणू घरात एक नवीन प्रकाश आला होता. मोहित ही संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याच्या मुलासोबत वेळ घालवू लागला. कधी कधी स्वतः चहा बनवून शालिनीला आराम करू देत होता. पण गोष्ट इथेच संपली नाही. खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा मोहितला त्याच्या कंपनीकडून ऑफर मिळाली. त्याला 6 महिन्यांसाठी परदेशात जावे लागणार होते आणि हवे असेल तर शालिनीही त्याच्यासोबत जाऊ शकत होती. आता प्रश्न हा होता की शालिनी पुन्हा नोकरी करेल का आणि मोहित सोबत परदेशात जाईल का, की ती घरी राहूनच सर्वांची काळजी घेईल. तेव्हा शारदादेवी म्हणाली, सुनबाई, जर तुला हवे असेल तर तू पुन्हा कामाला सुरुवात करू शकते. यावेळी आम्ही सर्वजण तुला पाठिंबा देऊ. शालिनीला धक्का बसला. कालपर्यंत ज्या सासूबाई तिला टोमणे मारत होत्या, त्याच आज तिची स्वप्ने पूर्ण करण्याबद्दल बोलत होत्या. पण आता शालिनी समोर अजून एक पेच प्रसंग आला होता. तिचा मुलगा विवांचे शिक्षण आणि त्याचं संगोपन. ती परदेशात जाण्याचा निर्णय घेईल का? ती पुन्हा नोकरी सांभाळू शकेल का? की तिला मिळालेला स्वाभिमान ती गमावेल का? मोहितला कंपनीकडून मिळालेल्या ऑफरमुळे संपूर्ण घराचे वातावरणच बदलून गेले. 6 महिन्यांसाठी परदेशात जाणे ही काही छोटी संधी नव्हती. पॅकेज चांगले होते. सर्व खर्च कंपनी करत होती आणि जर प्रकल्प यशस्वी झाला तर मोहितची बढती निश्चित होती. संध्याकाळी सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसले होते. मोहित मोठ्या उत्साहात म्हणाला, आई, मला एक संधी मिळाली आहे. मला 6 महिन्यांसाठी लंडनला जावे लागेल. जर शालिनीला हवे असेल तर ती देखील माझ्यासोबत येऊ शकते. तिला तिथे नोकरी देखील मिळू शकते, कारण तिच्या प्रोफाईलची तिथे मागणी आहे. हे ऐकून शारदादेवी क्षणभर गप्प बसल्या. मग ती म्हणाली, हे बघ बाळा, तू जाऊ शकतोस, पण सुनबाई, तिला जायचे असेल तर तीही जाऊ शकते. यावेळी मी तिला जबरदस्ती करणार नाही. जर तिला पुन्हा तिचे करिअर घडवायचे असेल तर तिला तसे करण्याची पूर्ण परवानगी दिली जाईल. हा तिचा हक्क आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. कालपर्यंत ज्या शारदादेवी आपल्या सुनेला सांगत होत्या की घर हेच सुनेचे पहिले कर्तव्य आहे, तीच आज म्हणत होती की सुनबाई, तुला हवे असेल तर काम करू शकते. शालिनीचे डोळे पाणावले. ती हळुवारपणे म्हणाली, आई, मला विश्वासच बसत नाहीये की मी तुमच्या तोंडून हे शब्द ऐकत आहे. पण खरी समस्या अजून यायची होती आणि ती म्हणजे विवांच्या अभ्यासाचा प्रश्न होता. जर शालिनी परदेशात गेली तर तिला एकतर तिच्या मुलाला सोबत घेऊन जावे लागेल किंवा त्याला तिच्या आजीकडे सोडावे लागेल. विवान निरागसपणे म्हणाला, मम्मा, जर तुम्ही लंडनला गेलात तर मीही तुमच्यासोबत येईन. मला एकटे सोडू नकोस. शालिनीने तिच्या मुलाला पटकन मिठी मारली. तिला माहीत होते की तिचा मुलगा तिच्यापासून थोडा वेळही दूर राहू शकत नाही. मग मोहित म्हणाला, हे बघ शालिनी, जर तू आलीस तर तुला तिथे नवीन संधी मिळतील. पण हा विचार कर, इथे घराची जबाबदारी ही तुझ्यावर आहे. आई आणि पिहूला एकटे सोडणं ठीक राहील का? आता घरात चर्चा सुरू झाली. पिहू म्हणाली, वहिनी,
तू काळजी करू नकोस, यावेळी मी घर सांभाळेन. मला आता हेही समजले आहे की टोमणे मारणे सोपे आहे, पण काम करणे कठीण आहे. तू फक्त तुझी स्वप्ने पूर्ण कर. शालिनीला पहिल्यांदाच तिच्या नणंदच्या डोळ्यात सत्य दिसले, पण शारदादेवी अजूनही गोंधळलेल्या होत्या. ते म्हणाल्या, सुनबाई, मी तुला थांबवणार नाही, पण मला तुझ्यावर विश्वास आहे की तू जो काही निर्णय घेशील तो तू काळजीपूर्वक विचार करून घेशील. रात्री बेडवर झोपताना शालिनी विचारात गळून गेली होती. एका बाजूला अशी कारकीर्द होती जी तिला पुन्हा ओळख आणि आदर मिळवून देऊ शकते. दुसरीकडे तिचे घर आणि तिचा मुलगा होता. तिला माहित होते की जर ती परदेशात गेली तर सर्व काही बदलेल, पण जर ती गेली नाही तर कदाचित तीही सुवर्ण संधी कायमची गमावेल. तिने स्वतःशीच विचार केला, मी हे करायचं का? मी माझी स्वप्ने निवडायची की पुन्हा कुटुंबाचा भार उचलायचा? यावेळी सगळे मला खरोखर साथ देतील का, की पुन्हा तीच कहाणी पुढे घडेल? तिचे डोळे छतावर केले होते, जणू काही तिथे याचं उत्तर लिहिलं आहे. सकाळची वेळ होती. घराच्या अंगणात सौम्य सूर्यप्रकाश पडत होता. तुळशी चौरावर दिवा जळत होता, पण घरात सर्वांच्या नजरा शालिनीवर होत्या. सर्वांना जाणून घ्यायचे होते की ती परदेशात जाण्याचा निर्णय घेईल की नाही. मोहित नाश्त्याच्या टेबलवर बसताच म्हणाला, शालिनी, आता उशीर करू नकोस. कंपनीला उत्तर द्यायचं आहे. जर आपल्याला एकत्र जायचे असेल तर तिकिटे, पासपोर्ट आणि बाकी सगळ्या तयारी कराव्या लागतील. मग तिथेच बसलेली पिहू म्हणाली, वहिनी, काळजी करू नको, तुम्ही दोघेही जा. मी आणि आई घर सांभाळू. शारदादेवी थोड्या वेळ गप्प राहिल्या, मग म्हणाल्या, सुनबाई, तुम्ही काही करा, पण विवानला त्रास सहन करावा लागू नये. मुलाचं भविष्य हे सर्वात महत्वाचे आहे. शालिनीने सर्वांकडे पाहिले. तिच्या डोळ्यात थकवा नव्हता, पण दृढ निश्चय होता. ती स्पष्ट आवाजात म्हणाली, आई आणि मोहित, मी खूप विचार केला. मी परदेशात जाणार नाही. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. मोहित आश्चर्याने म्हणाला, काय? पण का? तू तर नेहमीच मोठ्या संधीची वाट पाहत होती, आणि आता जेव्हा तुझ्यासाठी मार्ग खुला आहे तेव्हा तू मागे का हटत आहे? मग शालिनी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, कारण ही संधी फक्त माझी नाही. यामध्ये विवानचा अभ्यास खंडित होईल. त्याला नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागेल, आणि मला वाटते की त्याचा पाया इथे मजबूत व्हायला हवा. दुसरे म्हणजे आईची तब्येत आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. तिला माझी गरज आहे, आणि मी माझ्या स्वप्नांसाठी सर्व काही धोक्यात घालू शकत नाही. त्याच वेळी पिहू मध्येच म्हणाली, पण वहिनी, तू तर नेहमीच म्हणायचीस की स्त्रीने तिच्या स्वप्नांशी तडजोड करू नये. मग शालिनी हसली आणि म्हणाली, हो पिहू, स्त्रीने तिच्या स्वप्नांशी तडजोड करू नये, पण स्त्रीचे सर्वात मोठे स्वप्न काय आहे? तिचं कुटुंब संतुलित ठेवणे. जर मी गेली तर माझं करिअर नक्कीच चमकेल, पण घर कोसळेल. आणि जर मी इथे राहून सर्व काही सांभाळले तर माझी स्वप्ने पूर्ण होतील, पण त्याला थोडा उशीर होईल, पण नक्की होतील. कारण यावेळी मी कोणत्याही ओझ्याखाली नाही, तर माझ्या स्वाभिमानाने जगत आहे. शारदा देवीचे डोळे अश्रूंनी भरले. ती तिच्या सोन्याचा हात धरून म्हणाली, सुनबाई, आज तुम्हाला शिकवलेस की त्याग आणि स्वाभिमानात खूप फरक आहे. तू हार मानली नाहीस, पण योग्य मार्ग निवडलास. आता मला तुझा अभिमान आहे. मोहित काही क्षण गप्प राहिला, मग हळूच म्हणाला, शालिनी, मी मान्य करतो की आतापर्यंत मला तुझे दुःख कधीच समजले नाही, पण आज मला समजले की तूच आहेस जी इतरांचे दुःख समजते. तूच या घराची खरी ताकद आहे. जर तुला हवे असेल तर तू इथे राहूनही तुझे काम करू शकते. मी वचन देतो की यावेळी मी तुला पूर्णपणे पाठिंबा देईन. शालिनीचे डोळे ओले झाले, पण त्यातील अश्रू दुःखाचे नव्हते तर विजयाचे होते. तिला वाटले की आता तिचं कुटुंब खरंच तिच्यासोबत आहे. मोहितने शेवटी कंपनीची ऑफर स्वीकारण्याचा आणि 6 महिन्यांसाठी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. तो स्पष्टपणे म्हणाला, शालिनी, मला माहित आहे की तू यावेळी माझ्यासोबत येणार नाहीस, पण मला खात्री आहे की तू इथले सगळं सांभाळशील. इथून पुढे मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत असेल. मोहित गेल्यानंतर घरात शांतता पसरली. सुरुवातीला सर्वांना वाटले की घर सांभाळणे कठीण होईल, पण आता वातावरण बदलले होते. शारदा देवींनी पूर्वीसारखे आदेश देण्याऐवजी स्वतः काम वाटून घेण्यास सुरुवात केली. एके दिवशी ती पिहूला म्हणाली, मुली, कपडे उन्हात लटकव. वहिनीकडे आधीच खूप काम आहे. हे ऐकून शालिनीच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. शालिनीने आता स्वतःसाठी काहीतरी करायचे ठरवले. तिने विचार केला की मी नोकरी सोडली तर काय होईल. मी घरी राहूनही माझे स्वप्न पूर्ण करू शकते. मी माझे काम पुढे नेऊ शकते. तिने पुन्हा तिच्या जुन्या कौशल्यांना बळकटी देण्यास सुरुवात केली
सकाळी घरातील कामे संपवल्यानंतर ती ऑनलाईन कोर्सेस करू लागली. हळूहळू तिने छोटे फ्रीलान्स प्रोजेक्ट्स घेण्यास सुरुवात केली. संध्याकाळी विवान शाळेतून परत आल्यावर ती प्रथम त्याला वेळ द्यायची, त्याला त्याच्या गृहपाठात मदत करायची, त्याच्या सोबत खेळायची आणि नंतर रात्री तिच्या प्रोजेक्ट्सवर काम करायची. आता तिचे आयुष्य पूर्वीसारखे थकवणारे नव्हते, ते संतुलित होते. एके दिवशी अचानक मोहितने फोन केला. तो म्हणाला, शालिनी, तुला विश्वास बसणार नाही, आमच्या कंपनीने तुझ्या ऑनलाईन प्रोजेक्ट्सबद्दल ऐकले आहे. मी इथे तुझ्या नावाची शिफारस करत आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर तुलाही आंतरराष्ट्रीय क्लायंट मिळू शकतात. शालिनीचे डोळे चमकले. तिला जाणवले की ती घराबाहेर न पडताही तिच्या स्वप्नांना पंख देऊ शकते. शारदा देवी आता खरोखरच बदलली होती. ती तिच्या सुनेला म्हणाली, सुनबाई, कृपया मला माफ कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. आज मला समजले की जर सून मजबूत असेल तर संपूर्ण घर मजबूत होते. पिऊनेही लाजून म्हटले, वहिनी, तू खरोखर माझी प्रेरणा आहेस. आता मलाही अभ्यासासोबत काही काम करायची इच्छा आहे. मी तुमच्यासारखीच माझ्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करेन. घरातील वातावरण आता पूर्वीपेक्षाही पूर्णपणे वेगळे होते. नात्यांमध्येही टोमणेबाजी नव्हती तर सहकार्य होते. आणि शालिनी, ती आता फक्त नोकरी सोडलेली सून राहिली नव्हती, तर ती स्वाभिमानाने जगणारी आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा दृढ निश्चय करणारी स्त्री होती. तीच स्त्री जी पियूला एका नवीन मार्गावर घेऊन जात होती. 6 महिने हळूहळू गेले. या काळात घराचा प्रत्येक कोपरा बदलला होता. जिथे पूर्वी प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारायची आणि कुरकुर करायची, तिथे आता एकत्र काम करण्याची सवय लागली होती. पियू आता फक्त मोबाईल आणि मित्रांपुरती मर्यादित न राहिली नव्हती, तर ती घरातील छोटी छोटी कामे स्वतः करू लागली आणि कधी कधी विवानला त्याच्या अभ्यासात मदतही करू लागली. शारदा देवी ही आता पूर्वीसारखी कडक आणि हुकूम देणारी राहिली नव्हती, तर तीही आता प्रत्येक गोष्टीत तिच्या सुनेचे मत घेत असे. आणि याच काळात शालिनीने स्वतःसाठी एक नवीन मार्ग तयार केला होता. तिने घरातूनच ऑनलाईन काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू तिची ओळख वाढू लागली. अनेक आंतरराष्ट्रीय क्लायंट तिच्यात सामील झाले. दिवसा ती तिच्या घरासाठी आणि मुलांसाठी वेळ देत असे आणि रात्री काम करत असे. तिच्या कठोर परिश्रमामुळे तिला केवळ आत्मविश्वास मिळाला नाही, तर घराची आर्थिक स्थितीही मजबूत झाली. 6 महिन्यांनी मोहित परत आला. घरात पाऊल ठेवताच त्याला वाटले की हे ते घर नाही जे त्याने जाताना सोडले होते. अंगणात तुळशीजवळ ठेवलेल्या खुर्चीवर आई हसत होती. विवान त्याच्या बहिणीसोबत खेळत होता आणि शालिनी लॅपटॉपवर बसून एका क्लायंटला व्हिडिओ कॉल करत होती. मोहित आश्चर्याने म्हणाला, हे सगळं कसं बदललं? मग त्याची आई अभिमानाने म्हणाली, बाळा, तुझ्या बायकोने आम्हाला जगायला शिकवलं आहे. आम्ही नेहमीच तिला फक्त एक कामगार समजायचो, पण आज आम्हाला कळतंय की ती या घराचं आयुष्य आहे. तिने आम्हा सर्वांना जगायला शिकवलं आहे. मोहित शालिनीकडे गेला आणि हळुवारपणे म्हणाला, शालिनी, मी तुला खरं सांगतोय, आज तुला पाहून मला लाज वाटत आहे. जेव्हा तू माझ्यासोबत काम आणि घर दोन्ही सांभाळत होतीस तेव्हा मला तुझे दुःख कधीच समजले नाही. पण आता तू ते सिद्ध केले आहेस की जर एखाद्या महिलेने दृढ निश्चय केला तर ती घर आणि काम दोन्ही एकट्याने सांभाळू शकते. मला तुझा अभिमान आहे. शालिनीने हसत उत्तर दिले, मोहित, हे मी एकट्याने मुळीच सांभाळले नाही. यावेळी माझ्या कुटुंबाने मला साथ दिली, तेव्हाच सर्व काही शक्य झाले. आणि हो, मला तुझाही अभिमान आहे की तू मला स्वतः काही बनण्याची संधी दिलीस. विवान धावत आला आणि म्हणाला, पप्पा, आता माझी आई सर्वांची हिरो झाली आहे. आणि पियू पण तिथे आली आणि म्हणाली, हो भैया, माझ्या कॉलेजचे विद्यार्थीही म्हणतात की माझी वहिनी खूप हुशार आहे. यावर सगळे हसले. त्या संध्याकाळी जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसले होते तेव्हा वातावरण पूर्वीसारखे नव्हते. आता टोमणे मारण्याची गरज नाही. आता सर्वांना त्यांची जबाबदारी समजली आणि शालिनीला ही तिचा आदर मिळाला. मोहित हळुवारपणे म्हणाला, शालिनी, आता तुला हवे असेल तर तू पुन्हा बाहेर जाऊन काम करू शकतेस. मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. मग शालिनी शांत स्वरात म्हणाली, मी नोकरी करू किंवा घरून काम, आता काही फरक पडत नाही. कारण आता माझ्याकडे असलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांकडून आदर आणि समानता. मोहित पण आता तिचा आदर करू लागला. मोहित परतल्यानंतर काही आठवड्यातच सर्व काही सामान्य वाटू लागले. घरात हास्य आणि आनंद पसरला.
शालिनीचे ऑनलाईन काम व्यवस्थित चालू होते आणि विवान अभ्यासातही चांगली कामगिरी करत होता. पण अचानक असं एक वळण आलं ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची झोप उडाली. एक दिवस संध्याकाळी मोहित घरी आला तेव्हा त्याचा चेहरा उदास होता. जेवण करताना तो गंभीर स्वरात म्हणाला, आई, शालिनी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आमच्या कंपनीचा ज्या प्रकल्पासाठी मी परदेशात गेलो होतो तो मध्येच थांबला आहे. कंपनीचे खूप नुकसान झाले आहे आणि अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. मलाही नोटीस मिळाली आहे. फक्त 2 महिन्यांचा वेळ आहे. हे ऐकून शारदादेवीच्या हातातून चमचा खाली पडला. ती घाबरून म्हणाली, काय? पण आता EMI, औषधे, शाळेची फी, हे सगळं कसं होणार? घराचा खर्च फक्त तुझ्या नोकरीतूनच भागतो. पिओही स्तब्ध झाली आणि विवानही त्याच्या वडिलांकडे निष्पापपणे पाहू लागला. मोहितने मान खाली केली आणि म्हणाला, मी इतर कंपन्यांमध्ये अर्ज करण्याचा प्रयत्न केला आहे, पण नोकरी मिळायला वेळ लागेल. सगळं वातावरण जड झालं. मग शालिनी शांत आवाजात म्हणाली, आई, काळजी करू नका. मोहित, तूही काळजी करू नकोस. मला आधीच वाटलं होतं की आयुष्य कधीही बदलू शकतं, ते तुमची परीक्षा घेऊ शकते. म्हणूनच मी घरून काम करायला सुरुवात केली. आज माझे 3 मोठे क्लायंट आहेत आणि पुढच्या महिन्यात 2 नवीन प्रकल्प जोडले जाणार आहेत. आपले उत्पन्न कमी असेल पण घरातील सर्व खर्च भागतील. शारदादेवी आश्चर्याने म्हणाली, खरंच सुनबाई, तू एकटी हे सगळं करू शकशील का? शालिनी हसत म्हणाली, हो आई, कारण आता मी एकटी नाहीये. यावेळी संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वाभिमानाने जगायला शिकले आहे. जेव्हा घरातील स्त्री दृढनिश्चयी असते तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग सापडतो. मोहितचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला, शालिनी, जर तू आज तुझे काम सुरू केले नसतेस तर आपण सर्वजण खरोखरच उद्ध्वस्त झालो असतो. तू केवळ घराची काळजीच घेतली नाहीस तर संकटांच्या वेळी आम्हाला साथही दिलीस. आता मला पूर्ण विश्वास आहे की एकत्रितपणे आपण प्रत्येक अडचणीवर मात करू. विवान निरागसपणे म्हणाला, बाबा, माझी आई एक सुपर वुमन आहे. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. पण गोष्ट इथेच संपली नाही. या संकटाच्या दिवसात शालिनीला एक मोठी ऑफर मिळाली. एका आंतरराष्ट्रीय कंपनीने तिला पूर्णवेळ रिमोट वर्क करण्याची संधी दिली. आता प्रश्न हा होता की शालिनी ही ऑफर स्वीकारेल का आणि घराला नवीन उंचीवर नेईल का? किती जुन्या भीती आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकेल. संकटानंतर काही दिवसांनी शालिनीला तिच्या लॅपटॉपवर एक मेल आला. मेल उघडताच तिचे डोळे विस्फारले. हा मेल एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचा होता ज्यामध्ये तिला पूर्णवेळ रिमोट वर्कची ऑफर देण्यात आली होती. पॅकेज इतके चांगले होते की जर तिने ही नोकरी स्वीकारली तर घरातील सर्व खर्च आरामात भागतीलच, पण त्यासोबत चांगली बचतही होईल. संध्याकाळी सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसले तेव्हा शालिनी हळूच म्हणाली, आई, मोहित, आज मला एक ऑफर मिळाली आहे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीची इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी घरून काम करावे. पॅकेज चांगले आहे आणि काम देखील माझ्या कौशल्यानुसार आहे, पण त्यासाठी मला दररोज किमान 8 तास द्यावे लागतील. हे ऐकून शारदादेवी थोडी काळजीत पडली. ती म्हणाली, सुनबाई, पुन्हा त्याच गोंधळात पडू नकोस. यापूर्वी तू ऑफिस आणि घरात कष्ट करत आली आहेस. जर तुला पुन्हा एकट्याला सर्व ओझे सहन करावे लागले तर तुझी तब्येत बिघडेल. मोहित लगेच म्हणाला, आई, यावेळी सगळं वेगळं आहे. पूर्वी घराचा संपूर्ण भार शालिनीवर होता, पण आता आपण सर्व मिळून काम करू. जर शालिनीला ही संधी मिळाली असेल तर तिने ती नक्कीच घ्यावी. पिहूनेही म्हटले, हो वहिनी, तुम्ही ही ऑफर स्वीकारली पाहिजे. मी घरातील सर्व छोटी मोठी कामे करेन. मी तुम्हाला स्वयंपाकात मदत करेन. तुम्ही फक्त तुमची स्वप्ने पूर्ण करा. शारदा देवी गप्प राहिल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि अभिमान दोन्ही दिसत होते. ती हळुवारपणे म्हणाली, सुनबाई, मी म्हातारी झाली आहे. विचार जुने आहेत. मला नेहमीच भीती वाटते की तू पुन्हा तुटून पडशील, पण आता मला दिसते आहे की तू खरोखरच बलवान झाली आहेस. जर तू दृढ निश्चय केलास तर मी तुला थांबवणार नाही. शालिनीचे डोळे अश्रूंनी भरले. ती म्हणाली, आई, यावेळी मी एकटी नाहीये. यावेळी संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. म्हणून मी आता काम करेन आणि घरही सांभाळेन. पण घर सांभाळण्याचा अर्थ असा होईल की आपण ते एकत्र करू. मी एकटी नाही. मोहित हसला आणि म्हणाला, तर हे ठरले आहे. उद्यापासून तू ही ऑफर स्वीकारू शकतेस आणि लक्षात ठेव,
आता मी फक्त खर्च चालवणारा नवराच नाही तर तुझा जोडीदारही आहे. दुसऱ्याच दिवशी शालिनीने कंपनीला हो म्हटले. तिचे हृदय धडधडत होते, पण यावेळी भीती नव्हती तर आत्मविश्वास होता. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती, कारण रिमोट वर्क म्हणजे लांब मीटिंग्स, वेळेचे नियोजन आणि अंतिम मुदत. पण प्रश्न असा होता की तिचे कुटुंब त्यांचे वचन पाळेल की हळूहळू सर्व जबाबदारी पुन्हा शालिनीवर येईल. शालिनीने पुढच्या आठवड्यातच तिची नवीन नोकरी सुरू केली. आता सकाळ आणखी धावपळीची झाली होती. प्रथम तिला नाश्ता आणि विवांचा टिफिन बनवावा लागत होता. मग सकाळी 9 वाजता लॅपटॉपवर बसायची होती. आंतरराष्ट्रीय कंपनी असल्याने दररोज ऑनलाईन मीटिंग्स आणि कडक डेडलाईन होत्या. पहिल्याच दिवशी जेव्हा शालिनी मीटिंगमध्ये होती तेव्हा शारदादेवी स्वयंपाकघरातून हाक मारत म्हणाल्या, सुनबाई, गॅसवर दूध उकळत आहे, तेवढे बघ. शालिनीने इशारा करून मोहितला पाठवले आणि मोहित लगेच गेला आणि दूध घेऊन आला. त्याने त्याच्या आईला सांगितले, आई, आता शालिनी ऑफिसच्या कामात व्यस्त आहे. तू स्वतः म्हणाली होतीस की आपण सर्व मिळून काम करू, म्हणून हे माझे कर्तव्य आहे. शारदादेवी गप्प राहिली, पण तिच्या चेहऱ्यावर हलके हास्य आले. पिहू देखील बदलली होती. ती सकाळी तिचे कपडे स्वतः धुत असे आणि कधी कधी विवांची बॅगही तयार करत असे. जेव्हा शालिनी मीटिंगमध्ये असायची तेव्हा पिहू शाळेतून परतणाऱ्या विवानला जेवण वाढायचे. विवान निरागसपणे म्हणायचा, बाबा, आत्या आता खूप चांगली झाली आहे. शालिनीला वाटले की तिची भीती निराधार होती. यावेळी सगळे तिला खरोखरच पाठिंबा देत होते. पण खरे आव्हान संध्याकाळी आले, जेव्हा ऑफिसचे काम बराच वेळ लांबायचे आणि घरी तिची वाट पाहावी लागायची. एके दिवशी शारदादेवी तिला टोमणे मारत म्हणाली, सुनबाई, तू म्हणाली होतीस की तू सगळं सांभाळशील, पण बघ, घरचे काम तसेच आहे. शालिनी थकली होती, पण तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, आई, मी म्हणाली होती की आपण एकत्र मिळून ते सांभाळू. जर मी थकली असेल तर याचा अर्थ असा नाही की घर तुटले आहे. तर आता आपण सर्वांना मदतीचा हात द्यावा लागेल. हो, मोहित लगेच म्हणाला, आई, शालिनी बरोबर बोलत आहे. मी आज भांडी धुतली आहेत आणि पिवळी भाज्या चिरल्या आहेत. आता आपण जेवणही बनवू. शारदा देवीला पहिल्यांदाच जाणवले की घराची व्याख्या खरोखरच बदलली आहे. हळूहळू शालिनीचे काम भरभराटीला येऊ लागले. क्लायंट तिला कौतुकाची ईमेल पाठवत असत. एके दिवशी बॉस मीटिंगमध्ये म्हणाले, शालिनी, तुझे काम आमच्या अपेक्षांपेक्षा जास्त झाले आहे. तू आमच्या टीमचा भाग आहेस, याचा आम्हाला अभिमान आहे. शालिनीच्या डोळ्यात पाणी आले. तिने विचार केला, पूर्वी नोकरी सोडणे ही माझी सक्ती होती, पण आता घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणे ही माझी ताकद आहे. फरक एवढाच आहे की मला माहीत आहे की यावेळी मी एकटी नाहीये. पण त्याच आठवड्यात कंपनीने शालिनीला टीम लीड म्हणून बढती दिल्याचे जाहीर केले. तेव्हा कथेला एक नवीन वळण मिळाले. आता तिला अधिक काम करावे लागले आणि कधी कधी रात्री उशिरापर्यंत मीटिंग्स घ्याव्या लागतील. हे ऐकून घरात पुन्हा एकदा काळजीची लाट उसळली. शारदादेवी म्हणाली, सुनबाई, हे तर आणखीनच ओझे आहे. जर परिस्थिती पूर्वीसारखीच झाली तर? शालिनीने मेल पाहिला. तिचे हृदय जोरजोरात धडू लागले. पॅकेज छान होते, नाव आणि ओळख आणखी मोठी झाली असती, पण जबाबदारी आणि ओझे दुप्पट झाली. संध्याकाळी ती जेवण वाढत असताना मोहितने विचारले, तर शालिनी, तू काय विचार करत आहेस? प्रमोशन ही एक मोठी संधी आहे. शालिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हो, ही संधी खरोखर मोठी आहे, पण त्यासोबतच वेळेची मागणी देखील मोठी आहे. मला भीती वाटते की गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्याच होतील. शारदादेवी चिंताग्रस्त स्वरात म्हणाली, सुनबाई, मी हेच म्हणत होते. हे प्रमोशन कितीही चांगले वाटत असले तरी ते तुला खूप थकवेल. नोकरीच्या ओझ्याने तुला आधीच एकदा तोडले होते. मला तू पुन्हा तसे तुटू नये असे वाटत आहे. मग पिहूही मध्ये बोलली आणि म्हणाली, आई, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आता वहिनी एकटी नाहीये. मीही घरकामात मदत करेन. तू जास्त काळजी करणे थांबव. मग मोहित खंबीर आवाजात म्हणाला, शालिनी, मला माहीत आहे की हे सोपे नाहीये, पण यावेळी मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. जर मीटिंग रात्री उशिरापर्यंत चालली तर मी विवानला त्याच्या गृहपाठात मदत करेन. जर तुला सकाळी लवकर उठावे लागले तर मी तुला नाश्ता बनवण्यात मदत करेन. तू फक्त ही संधी सोडू नको. शालिनीचे डोळे अश्रूंनी भरले. ती हळुवारपणे म्हणाली, मला नेहमीच इच्छा होती की माझे कुटुंब माझ्या स्वप्नांमध्येही माझे साथीदार असावे. जर तुम्ही सर्व खरोखर माझ्यासोबत असाल
तर मी ही बढती नाकारणार नाही. पण एक अट आहे. सर्वांनी एकत्र विचारले. कोणती अट? शालिनी हसून म्हणाली, घर अजूनही माझं एकटं राहणार नाही. घर आता आपल्या सर्वांचं आहे. काम विभागले जाईल, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातील, तरच मी ही बढती स्वीकारेन. शारदा देवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, सुनबाई, तू बरोबर बोलत आहेस. मला मान्य करावे लागेल की काळ आता बदलला आहे. पूर्वी मला वाटायचं की घर फक्त सोनेवर अवलंबून असते, पण आता मला समजले आहे की घर तर सर्वांनी एकत्र चालण्यानेच पूर्ण बनते. तू हे प्रमोशन घे. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत असेल. त्या रात्री शालिनी छतावर उभी राहून आकाशाकडे पाहत होती. तिला असे वाटले की तिच्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत, पण तरीही तिच्या मनात एक प्रश्न होता. प्रत्येक जण खरोखरच मला नेहमीच साथ देतील की हा बदल तात्पुरता आहे? बढती स्वीकारल्यानंतर शालिनीच्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू झाला. आता तिच्या कामाचा ताण पूर्वीपेक्षा जास्त वाढला होता. तिला सकाळी लवकर उठून घरातील कामे करावी लागत होती आणि सकाळी 9 वाजता लॅपटॉपवर बसणे तिला बंधनकारक होते. कंपनीच्या वरिष्ठ क्लायंटशी संपर्क असल्याने रात्री उशिरापर्यंत मीटिंग्स होत राहिल्या. सुरुवातीचे काही दिवस सर्वांनी तिला पाठिंबा दिला. मोहितने खरोखरच विवांचे गृहपाठ पूर्ण केले. बऱ्याचदा तो स्वतः नाश्ताही बनवत असे, पिऊ भांडी धुवत असे आणि उन्हात कपडे लटकवत असे लागायचे. शारदा देवी ही अनेक वेळा म्हणाली, सुनबाई, तू तुझं काम कर, मी हे काम सांभाळते. पण काळाच्या ओघात जुनी परिस्थिती परत येऊ लागली. एका संध्याकाळी शालिनीची मीटिंग उशिरा झाली तेव्हा शारदादेवी चिडून म्हणाली, सुनबाई, अजून जेवण का बनले नाही? घरचे काम पण काम असते की नाही? त्या दिवशी पिऊने मित्रांसोबत बाहेर जाण्याचे निमित्त केले आणि भांडी तशीच पडून होती. मोहित ही ऑफिसमधून थकून परतला आणि म्हणाला, शालिनी, हे बघ, मी खूप थकलो आहे. आज तू चहा बनवलास तर बरं होईल. शालिनीने त्याच्याकडे पाहिले आणि स्वतःशी विचार केला की हा तोच मोहित आहे ज्याने मला सर्व काम वाटून घेण्याचे वचन दिले होते. पण वचन किती काळ टिकतात? त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा शालिनी छतावर एकटीच बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती स्वतःशीच म्हणाली, मी जिथून सुरुवात केली होती त्याच ठिकाणी परत जात आहे का, जिथून मी नोकरी सोडली होती? ही समानता आणि सहकार्य फक्त काही दिवसांसाठी एक ढोंग होते का? जर असे झाले तर मी तुटून पडेल. पण त्या क्षणी विवान तिच्याकडे आला. त्याने त्याच्या आईचे अश्रू पुसले आणि म्हणाला, आई, रडू नकोस. मी तुला मदत करेन. उद्यापासून मी भांडी धुईन आणि मी माझे गृहपाठ स्वतः करेन. तू फक्त तुझे काम नीट कर. शालिनीचे डोळे भरून आले. तिने आपल्या मुलाला मिठी मारली आणि विचार केला, जर माझे मूल समजू शकते तर वडीलधारे का समजू शकत नाहीत? आता सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देण्याची वेळ आली आहे की वचने पाळणे म्हणजे काय असते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सर्वांना नाश्त्याच्या टेबलवर बसवले आणि कडक आवाजात म्हणाली, आई, मोहित आणि पिहू, तुम्ही सर्वांनी मला वचन दिले होते की हे घर आता माझं एकटं राहणार नाही. पण मला दिसतंय की हळूहळू सगळेच त्यांच्या जुन्या पद्धतीकडे परतत आहेत. जर हे असंच चालू राहिलं तर मी ही बढती सोडून देईन. पण लक्षात ठेवा, जर मी माघार घेतली तर हा पराभव फक्त माझा नाही तर संपूर्ण कुटुंबाचा असेल. खोलीत एक खोल शांतता पसरली. मोहितने डोके खाली केले. पिहूला लाज वाटली. शारदा देवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, सुनबाई, तू बरोबर बोलत आहेस. आम्हाला खरंच आमच्या सवयी बदलाव्या लागतील. यावेळी मी वचन देते की आम्ही सगळे तुला खरोखर साथ देऊ. मग परिस्थिती काहीही असो, तुला एकटे सोडले जाणार नाही. शालिनी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत खंबीर आवाजात म्हणाली, मग ठीक आहे आई. तर आता हे घर खरोखरच समान रीतीने चालेल आणि मी माझे स्वप्ने अपूर्ण सोडणार नाही. काही दिवस गेले आणि शालिनी तिच्या बढतीसाठी कठोर परिश्रम करू लागली. यावेळी तिने दृढ निश्चय केला की परिस्थिती काहीही असो, ती तुटणार नाही किंवा हार मानणार नाही. हळूहळू कुटुंबातील सदस्यांनीही त्यांचे वचन पाळण्यास सुरुवात केली. मोहित ही सकाळी लवकर उठून बराच वेळ स्वतःचा डब्बा पॅक करत होता. पिऊने भांडी आणि कपडे हाताळायला शिकली आणि शारदा देवी देखील घरातील छोटी मोठी कामे स्वतः करू लागली. शालिनीचा प्रकल्प हळूहळू कंपनीतील सर्वात मोठा प्रकल्प बनला. ती अशा प्रकारे तिच्या टीमचे नेतृत्व करत होती की तिच्या कामाचे सगळे चाहते झाले. रात्रीच्या मीटिंग्स, क्लायंटशी गप्पा मारणे आणि प्रत्येक डेडलाईन वेळेवर पूर्ण करणे
या सर्वांमुळे ती कंपनीची सर्वात विश्वासार्ह कर्मचारी बनली. शालिनीच्या यशाचा प्रतिध्वनी आता तिच्या घरापुरता मर्यादित राहिला नाही. आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईकांमध्ये आणि मोहितच्या ऑफिसमध्ये ही बातमी पसरली होती की शर्माजींच्या सुनेला एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून पुरस्कार मिळाला आहे. काही लोक खरोखर आनंदी होते, तर काही लोक मत्सराने भरलेले होते. एके दिवशी शारदादेवी मंदिरातून परत येत असताना तिच्या शेजारच्या रुक्मिणीजी म्हणाल्या, अरे शारदा, तुझी सून तर खूप हुशार निघाली. आता तूही आनंदी असशील. फक्त सुनेने कमावे, मुलाला कशाची गरज आहे? हे ऐकून शारदादेवीला वाईट वाटले, पण तिने शांतपणे पुढे जाणेच योग्य ठरवले. काही दिवसांनी भावकीतले लग्न होते. तिथेही काही महिला आपापसात कुजबुजू लागल्या. बघा बघा, हीच ती शालिनी. आजकाल सुना घरच्या कचाट्या सोडून बाहेर नाव कमवत आहेत, पण माहीत नाही की यांची मुले आणि घर कसे चालत असेल. तेव्हा दुसरी म्हणाली, हो, पण मी पण ऐकले आहे की घरातील सर्व कामे तिचा नवरा आणि नणंद करतात. काय वेळ आली आहे, स्त्रिया घराची जबाबदारी सोडून पुरुषांवर ढकलून देतात. शालिनीने हे शब्द ऐकले. तिचे मन दुखावले, पण ती काहीच बोलली नाही. जेव्हा ती परत आली आणि छतावर एकटी बसली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला वाटलं, मी हे सगळं खूप मेहनतीने साध्य केलं आहे. आणि लोक अजूनही असा विचार करतात की जर एखादी स्त्री पुढे गेली तर घर उद्ध्वस्त होतं. जर तिला समान संधी मिळाली तर ती स्त्री घर आणि काम दोन्ही सांभाळू शकते, असं कोणी कधीतरी विचारेल का? तेवढ्यात मोहितने तिला पाहिलं आणि तिच्या जवळ आला आणि म्हणाला, शालिनी, मला माहित आहे की लोक गप्पा मारतात, पण खरं तर हे आहे की हे लोक तुझा हेवा करतात. पूर्वी ते तुला दासी समजत असत, आता तुला मिळणाऱ्या आदराने ते थक्क होतात. शारदादेवी तिथे आल्या. तिने तिच्या सुनेचा हात धरला आणि म्हणाली, सुनबाई, तू काळजी करू नकोस. लोक देवालाही सोडत नाहीत, त्यालाही टोमणे मारतात. मग तू तर माणूस आहेस. दुसऱ्याच्या बोलण्याने तुझी मेहनत आणि आदरावर कसलाही परिणाम होऊ देऊ नकोस. आज तुझ्यामुळे माझे डोके उंचावले आहे. पूर्वी मी विचार करायचे की परिसरवाले काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, पण आता मी म्हणते, माझ्या सुनेसारखं कोणी नाही. पिहू पण हसून म्हणाली, वहिनी, ज्यांना टोमणे मारण्याची सवय आहे त्यांना टोमणे मारू द्या. परवाच आमच्या कॉलेजमधील प्राध्यापकांनी म्हटलं होतं की स्त्रियांमध्ये शालिनीसारखं धाडस असायला हवं. तू आता फक्त माझी वहिनी नाहीस, तर तू माझी आदर्श आहेस. शालिनीचे डोळे पुन्हा चमकले. तिने विचार केला की लोक कितीही आणि काहीही म्हणतील, पण जर तिचे कुटुंब तिच्या सोबत असेल तर कोणतीही स्त्री पूर्ण जगाला तोंड देऊ शकते. तर मित्रांनो, ही होती आजची आपली कथा. या कथेने आपल्याला शिकवले की स्त्री ही फक्त घर सांभाळण्यासाठी नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाचा पाया आणि ताकद असते. जेव्हा तिला आदर आणि समान दर्जा मिळतो तेव्हा ती स्त्री संपूर्ण कुटुंबाचा अभिमान बनते. परंतु जर तिच्या त्यागाची आणि कठोर परिश्रमाची कदर केली गेली नाही तर सर्वात मोठे घरही कोसळू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, स्त्री कधीच कमकुवत नसते, तर तिला कमकुवत बनायला भाग पाडतो तो म्हणजे आपला समाज, जो दुसऱ्या कोणालाही त्याच्या पुढे गेलेले पाहू शकत नाही. तर मित्रांनो, ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेमुळे आम्हाला प्रेरणा मिळते. तर या कथेतील कोणता भाग तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्शून गेला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा आपण पुढच्या कथेत भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.